रुपेश डबले गोलंदाजीसाठी, त्याचप्रमाणे स्ट्राइक वरती विकी इंगळे, नॉन स्ट्राइक वरती प्रसादजी पिळणकर. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू पंचांच्या उजव्या साईडना गाड घेऊन गोलंदाज तयार असेल, बॅटर तयार असेल, फलंदाज तयार असेल. पहिला चेंडू आजच्या दिवसातला दुसरा. चला स्टार्ट. चांगला सा रुपेश डवले नेहमी या मैदानामध्ये होम ग्राउंड म्हणून यांचं ओळखलं जाऊ शकते. नेहमी प्रयत्न करत असून नेहमी अशी गोलंदाजी चांगल्या पद्धतीमध्ये काय व्हेरिएशन करता येईल हे आपल्याला पाहायला मिळेल. कारण गोलंदाजा विचार जर केलात ना तर रुपेश डवले अनेक वर्षे क्रिकेटसाठी योगदान देताना पाहायला मिळाले. अनेक वेळा सामनावीराचा मानकरी ठरला, अनेक वेळा सिरीजचा मानकरी ठरलेला असा गोलंदाज प्रथमतः षटक टाकण्यासाठी तैनात झालाय या वरसुलीच्या मैदानामध्ये. दुसरा चेंडू प्रसादसाठी बघा, चकवा चेंडू होता, थोडासा लाईन लेन मध्ये फरक आपल्याला जाणवला. चेंडू पडल्यानंतर बघा यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला. पाहिलं तर दुसऱ्या चेंडू ती सांगत झाली. पहिल्या चेंडू होती नक्कीच विकीने मात्र स्ट्राईक रोटेट केली होती. आपला साथी फलंदाज जो छक्का चौकांसाठी ओळखला जातो असा प्रसाद याच्याकडे मात्र कुठेतरी वाटचाल झालेली आपल्याला पाहायला मिळाली. आणि नक्कीच प्रसादच्या माध्यमातून हा निर्धाव चेंडू गेला. तिसरा चेंडू पुन्हा एकदा रुपेशचा. हा फुलटा चेंडू होता, बॅटवरती चेंडू आला. आता झेल होईल का? वंदेश वाडकर चेंडू खाली आला. झेल बाद. प्रसाद पिळणकर डीजे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जय मल्हार वरसुली संघाचा प्रथमतः आलेला पहिलं षटक फेकण्यास सज्ज झालेला गोलंदाज रुपेश डबलेचे या ठिकाणी कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 3 चेंडू फेकण्यामध्ये यश आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती फक्त एक धाव आली, त्यानंतर निर्धाव चेंडू गेला आणि तिसऱ्या चेंडूवरती भला मोठा खेळाडू प्रसाद पिळणकर याला माघारी परतवण्याचं काम रुपेश डबलेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. खरंच मैदानामध्ये आनंदाचं वातावरण असेल की ज्या प्रकारची स्टार्ट आपल्याला पाहिजे, ज्या प्रकारची सुरुवात आपल्याला पाहिजे होती त्या प्रकारची सुरुवात रुपेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आणि खरंच रुपेशचं खरंच कौतुक करावं लागेल. आतामध्ये 3 चेंडू जी सांगत झाले, 3 चेंडू मैदानामध्ये अजूनही फेकावे लागतील. गोलंदाज असेल रुपेश डवलेला. नवीन फलंदाज प्लीज रेडी राहा. आपण वरुण पाटील एक रायझिंग स्टार म्हणून ओळखला जातो. वरुण पाटील मैदानामध्ये आल्यानंतर चला चौथा चेंडू रुपेश डवलेचा. आता मात्र वरुण पाटील साठी असेल. फलंदाज चेंज झालाय. रणनीती तीच असेल की या ठिकाणी पाहिलं तर बघा जोरदार कटचा अपील मात्र पंचांकडे उठवलं गेले. पंच या चेंडूवरती कोणताही निर्णय देत नाहीये. चेंडू पाहिलं तर चौथा चेंडूही निर्धाव गेला.
सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी मैदानात पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज रुपेश ढवळेच्या माध्यमातून खरंच कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारची गोलंदाजी आपल्या होम ग्राउंडवरती आपल्या मैदानामध्ये ज्या ठिकाणी आपले प्रेक्षक वर्ग चाहते वर्ग या ठिकाणी मैदानामध्ये उपलब्ध आहेत, या सामन्याचा आनंद घेत आहेत. रुपेशने मात्र दाखवून दिले वरसुलीला जिंकायचं आहे, वरसुलीला कमी धावांपासून वाचवायचं आहे. या ठिकाणी मोठा फटका, झेल बाद होईल का, झेल खाली नक्कीच गणेशाला, गणेशच्या माध्यमातून ही झेल सुटली आणि नक्कीच या मोठं जीवदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. वरुण पाटील जर आपण खेळी बघितली ना, अनेकशा सामन्यांमध्ये अर्धशतकीय पारी खेळणारा वरुण पाटील नेहमी आपल्याला पाहायला मिळालाय आणि त्याला हे जीवदान नक्कीच कुठेतरी महागात पडणार का, येणारी वेळच आपल्याला पाहायला मिळेल. पाहता पाहता 5 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झाला. अंतिम चेंडूपर्यंत वाटचाल करणारा गोलंदाज कुठेतरी 5व्या चेंडूवरती आनंदात होता की झेल बाद होणार, मोठे 2 खेळाडू मी माघारी परतणार, परंतु थोडीशी चूक, क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चूक, झेल बाद होता होता वाचला वरुण पाटील. अंतिम चेंडू मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज असेल विकी इंगळे. फुलटॉस चेंडूच्या माध्यमातून नक्कीच हा चेंडू सुद्धा निर्धाव गेलेला पाहायला मिळतोय. पंचांच्या माध्यमातून इशारा येतो हे षटक संपले. 6 चेंडूंचा खेळ इथं समाप्त झालाय आणि 6 चेंडूच्या समाप्तीनंतर मैदानामध्ये झाले धावसंख्या ती 2 आणि बळी घेतले तर 1. नक्कीच रुपेश ढवळेचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल. नवीन गोल आणणारा गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 2 धावा. एक गडी बादच्या मोबाईलला 2 धावा. नक्कीच ह्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर रुपेशनी चांगली अशी गोलंदाजी केली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 2च खेळाडू फक्त मैदानाच्या बाहेर असतात. अशा प्रयत्नात करताना गोलंदाजीच्या माध्यमातून आपण जर विचार केलात तर अचूक टप्प्यांवरती लेनवरती ही गोलंदाजी रुपेशच्या माध्यमातून आपण पाहिली आणि चांगली अशी सुरुवात आपल्या संघाला, जय मल्हार वरसुली संघाला रुपेशच्या माध्यमातून पाहिली. दुसरा गोलंदाज येतोय अलिबाग गेंडकरना अक्षय खुरांबे. एक जलद गतीचा हा गोलंदाज पाहायचा पहिला चेंडू. हा मात्र चांगला फटका बघा, बॅट खाली चेंडू आला. वरुण पाटीलने आपली क्वालिटी दाखवून दिली. नक्कीच बॅटवरती चेंडू आल्यानंतर जी सीमारेषा होती तो चेंडू गाठू शकला नाही. नक्कीच एक धाव सुद्धा रोखू शकला नाही आणि या प्रयत्नात ना धावसंख्येमध्ये आता 1 वाढ होते. धावसंख्या झाली दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती 3 धावा. अक्षय खुरांबे नेहमी जलद गतीचे चेंडू, फास्ट पद्धतीचे चेंडू, कतर पद्धतीचे चेंडू फेकण्यासाठी ओळखला जातो. एक अष्टपैलू खेळाडू हा सुद्धा आहे. फिनिशरच्या रूपामध्ये ह्याला सुद्धा आपण पाहतोय. आज मात्र गोलंदाजी करताना ज्या ठिकाणी रुपेश ढवळेंनी फक्त 2 धावा दिल्या होत्या, तशाच प्रकारची गोलंदाजी मलाही करायची आहे हे समीकरण मनामध्ये घेऊन अक्षय खुरांबे गोलंदाजीला सुरुवात करतोय. हा दुसरा चेंडू, जोरदार फटका. या ठिकाणी सुद्धा चेंडू हवेमध्ये बराच काळ. ऋतिक घारबट चेंडू खाली. नक्कीच ऋतिककडे चेंडू म्हणजे फलंदाज होणार झेल बात डीजे. उतरा लगेच. तर फलंदाचं नाव एक 12 प्रतिनिधी पाठवा ना प्लीज. प्रसाद संघ, वैभव, विकी आणि प्रसादची या ठिकाणी विकेट गेल्यानंतर आपण जर पाहिलं तर मैदानामध्ये वरुण आणि वैभवला आता मात्र धावसंख्या जी कमी प्रमाणात पाहायला मिळते, जी थांबलेली पाहायला मिळते, ही आपल्याला कुठेतरी वाढवायची आहे. ही कामगिरी वैभव आणि वरुणला आता करून दाखवावं लागेल. त्याचप्रमाणे विनंती करतो स्वयंसेवकांना, आपण एकाच ठिकाणी आहात ना, प्लीज लाईनीचा ताबा घ्या. थोडे एक 50-50 मीटरच्या अंतरावरती बसा आपण. कारण तो षटकारावधी डाऊटफुल निर्णय असेल ना, तो आपल्या माध्यमातूनच अंतिम निर्णय ठरवला जाईल. तर प्लीज लाईनीचा ताबा घ्या आपण. चला तिसरा चेंडू मैदानामध्ये अक्षय खुरांबेचा सुद्धा मोठा फटका आहे. पुन्हा एकदा 30 परिस्थिती, 30 गती या ठिकाणी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा तोच खेळाडू झेल बाद करतोय. आता मात्र वैभवला डीजे.
नवीन फलंदाज सुजय मगर मैदानामध्ये आलेला पाहायला मिळेल. प्रसाद लिहून संघाकडे बरेच वर्ष चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. या ठिकाणी मैदान चकवा चेंडू फेकला होता. एसटीच्या दिशेने चेंडू वाटचाल करत होता. नक्कीच जोरदार पंचांकडे अपील सुद्धा माग घेतली. पंचांनी या चेंडूवरती कोणताही निर्णय दिला नाही. त्याच दरम्यान आपण पाहिलं तर एक धाव सुद्धा रनिंगच्या स्वरूपामध्ये आपण जर पाहिली तरी पूर्ण झालेली पाहायला मिळतंय. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 धावा. नक्कीच मोठे फटके येणं गरजेचं आहे. मोठी धावसंख्या येणं गरजेचं आहे. अन्यथा कालच्या आपण दिवसामध्ये पाहिले तर 70+ 80+ धावा होत होत्या. आज सुद्धा त्याच पद्धतीचं वातावरण लाभलंय प्रत्येक खेळाडूसाठी. नक्कीच काय घडेल काय बिघडेल हे मात्र पाहायला लागेल. वरूनचा क्लासिक फटका पाहायला गेलं तर चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेकडे वाटचाल करेपर्यंत नक्कीच या ठिकाणी हा चेंडू फील्ड केलाय आणि फील्ड करण्याच्या माध्यमातून ह्या 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा 4+2 धावसंख्या झाली ती 6 धावा. अक्षय खुरंबेचे सुद्धा आपण या ठिकाणी खरंच कौतुक करावं लागेल. चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलेत. नक्कीच रुपेश ढवले नंतर त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून करणारा गोलंदाजी करणारा हा गोलंदाज अक्षय खुरांबेच्या रूपामध्ये आपण पाहिलात. दोन्ही षटकांचा आपण विचार केला तर रुपेशने पहिल्या षटकामध्ये 2 धावा देऊन 1 बळी घेतलेला आपण पाहिला. तर त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये अक्षय खुरांबेच्या गोलंदाजीवरती फक्त 4 धावा आणि 2 बळी घेतलेले आपण पाहिलेत. एकंदरीत 2 षटकामध्ये 12 चेंडूंमध्ये फक्त 6 धावा आणि 3 खेळाडू माघारी परतलेले आपल्याला पाहायला मिळतात. 5 षटकांच्या या खेळामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या सुजय मगर आणि वरुण पाटील यांना मैदानामध्ये काढावी लागेल. नक्कीच कुठेतरी आपला संघ पिछाडीवरती पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तसंच मी विनंती करतोय रुपेशजी वाकटी यांनी सुद्धा आपल्या संगमंचावरती यायचं, समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. त्याचप्रमाणे पंकजजी बाळकू यांनी सुद्धा आपल्या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आपली बसण्याची या ठिकाणी सोय केलेली आहे. आपण हा सामना रंगमंचावर आनंद घ्या. नक्कीच या दरम्यान जर पाहिलेत ना तर 12 चेंडूंचा खेळ समाप्त या ठिकाणी झालाय. त्याचप्रमाणे माननीय राजूजी घारबट यांनी सुद्धा यायचं आहे. नवीन गोलंदाज रोशन वाडकर मैदानामध्ये गोलंदाजी सज्ज झालाय. तिसरं षटक घेऊन पंचाच्या उजव्या साईडना गार्डमध्ये एक आपला प्रयत्नशील गोलंदाजीला सुरुवात करणार. पाहायचं आहे नक्की कशा प्रकारची गोलंदाजी करणार, कशा प्रकारे रोखून धरणार. अन्यथा ज्या ठिकाणी दोन्ही फलंदाजांचे हात शिवशिवत आहेत कशा प्रकारचे गोलंदाजीवर मोठे फटके येणार या ठिकाणी पाहिलं ना. बघा सुरुवात त्याच प्रकारची झाली. निर्धाव चेंडून ही सांगता झालेली आपल्याला पाहायला मिळतंय. आणि खरंच कौतुक करावं लागेल या तिसऱ्या गोलंदाजी सुद्धा नक्की जी स्ट्रॅटेजी निर्माण केली होती. ज्या प्रकारचा खेळ प्रॅक्टिस दरम्यान सरावादरम्यान जयमल्हार वरसोलीचा ह्या दरम्यान पाहायला मिळतोय तशाच प्रकारची गोलंदाजी आता सुद्धा रोशन वाडकरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हा दुसरा चेंडू, हा सुद्धा चेंडू बघा वेगळा टप्पा ठेवला होता. लाईन लेंथ मध्ये थोडासा फरक केला होता, गतीमध्ये थोडासा चेंज केलं होतं. आणि काय निर्णय लागला तर दुसराही चेंडू निर्धाव. सुजय मगरला मात्र आता कोणताही चेंडू समजत नाहीये, कोणताही चेंडू बॅटवरती येत नाहीये. यष्टी रेक्षक आणि गोलंदाज आपल्याला खेळताना फक्त पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू दोन्ही चिटा निर्धाव गेलेले आपल्याला पाहायला मिळाले. चेंडू नंबर 3 हा सुद्धा चेंडू चांगला होता. ह्या चेंडूवर सुद्धा जोरदार अपील उठवली. नक्कीच कोणताही निर्णय मात्र आला नाही पंचांकडनं, परंतु पॉझिटिव्ह वे मध्ये हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव. रुपेशचं कौतुक करावं लागेल. ह्या ठिकाणी रुपेशने जी सुरुवात दिली ना त्याचा आत्मविश्वास त्यानंतर अक्षय खुरांबेवरती पाहायला मिळाला. आणि अक्षय खुरांबेची जे षटक फेकलं त्याचा आत्मविश्वास रुपेश वाडकरवरती पाहायला मिळतोय. झेल होणार का? 3 खेळाडू मैदान धावत आलेत. रोशनकडनं ह्या ठिकाणी चूक झालेली पाहायला मिळते. सुजय मगर सारखा अनुभवी खेळाडू ज्यांनी अनेकशे मैदानं गाजवली, प्रसाद एलेवनला संकटात असताना सामना जिंकून देण्याचा प्रयत्न करून दिला, सामना जिंकून सुद्धा बरेच वेळा दिलेला आहे. असा हा खेळाडू मैदानामध्ये जीवदानासाठी पात्र ठरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा या ठिकाणी खेळ झाला. रोशन वाडकरचा या ठिकाणी कौतुक करावं लागेल. 4 चेंडू आणि फक्त 1 धाव देणारा हा गोलंदाज आतापर्यंत गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. उर्वरित 2 चेंडू आता मात्र असं स्ट्राईकला वरुण पाटील. वरूनचा हा मोठा फटका झेल घेण्यासाठी स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू मात्र नो मॅन्स लँड मध्ये पडला. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा रनिंग बिटवीन द विकेट सक्सेसफुल अशी पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळाली. 5व्या चेंडूवरती मात्र आता मोठी धावसंख्या आलेली पाहायला मिळाली. कारण उर्वरित 3 चेंडू आपण जर पाहिलेत ना
उर्वरित 3 चेंडू आपण पाहिलेत ना, तर धावसंख्या येत चाललेली आहे. झालेले 3 चेंडू ते निर्धाव गेले. त्यानंतर मनामध्ये कुठेतरी एक जाणीव निर्माण झाली असे की चेंडू निर्धाव गेले नाही पाहिजेत. अंतिम चेंडू फुलटॉस पद्धतीचा होता. सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करणार का? नक्कीच दुसऱ्या धावेत पूर्ण आणि दुसऱ्या धावेमध्ये सुद्धा दुसऱ्या धावे ही पूर्ण झाली पाहायला मिळते. षटक यासाठी समाप्ती झालंय आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 18 चेंडू आणि 11 धावा. तसेच माननीय गजाननजी वाकडी आपण या आपली समालोचन कक्षामध्ये. गजाननजी वाकडी आमचा आवाज तुमच्यापर्यंत जर पोहोचला असेल तर प्लीज आपण यायचं आहे. तसेच हरेश्वरजी वाकडी प्लीज आपण सुद्धा या, कारण आपण सुद्धा साईराज वरसुलेचा एक भाग आहात, एक कुटुंबाचा भाग आहात. नेहमी आपलं सुद्धा सहकार्य या सामन्यांसाठी म्हणू शकताय, आपल्या ह्या संघासाठी म्हणू शकताय किंवा या टीमसाठी म्हणू शकताय. नेहमी आपल्याला पाहायला मिळतं आपले सुद्धा खेळाडू किंवा आपले सुद्धा मुलगा असेल किंवा आपले सुद्धा काकाची मुलं असतील, भावाची मुलं असतील, ही सुद्धा या संघामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. असा एक कुटुंब ची भूमिका पार पाडणारा हा साईराज वरसुली संघ या सामन्याच्या आयोजकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान पाहिलं तर तिसऱ्या षटकाची सुद्धा सांगता झाली. तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा रोशनच्या माध्यमातून फक्त 5 धावा दिल्या. कोणताही विकेट मात्र घेण्यामध्ये अयशस्वी ठरले असा रोशन गोलंदाज. खरंच कौतुक करावं लागेल. 3 षटकांमध्ये फक्त 11 धावा देणारे हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा स्वतःचं वैयक्तिक दुसरं आणि संघाचं चौथं षटक घेऊन आलाय अक्षय कुरांबे, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये 4 धावा देऊन 2 भल्या मोठ्या खेळाडूंना माघारी परतलं होतं. पुन्हा तोच खेळाडू अक्षय कुरांबे त्याच साईड ना गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. चला सुरुवात करायची. अक्षय समोर असे सुजय मगर. अक्षय टू सुजय सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू आणि यामध्ये येतोय कटिंगच्या स्वरूपामध्ये कट लागून प्रेक्षकाच्या वरनं आलेला चौकार. परंतु नक्कीच आपण जर पाहिलं ना चेंडूच्या त्या फटक्यामध्ये नक्कीच ताकद नसली तरी कट घेऊन चेंडू मात्र उसळी घेत, कारण आउटफील्ड मात्र या ठिकाणी आपण जर बघितलीत ना तर नक्कीच फास्ट असलेले आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते. आणि त्याच या ठिकाणी पाहिलं तर मोठा फटका येतोय. चेंडू सीमारेषेबाहेर बराचसा लांब येतोय षटकार. म्हटलं होतं की सुजयकडे अनुभव आहे आणि सुजयला जर आपण जर जीवदान दिलं ना तर जीवदानाचा फायदा तो नक्कीच घेऊ शकतो. कितीपर्यंत मजल मारेल, कितीपर्यंत आपला संघापर्यंत पोहोचून दाखवेल, कितीपर्यंत मी खेळू शकतो याचा मात्र पूर्ण करता धरता आता मात्र सुजय असणार आहे. मोठा फटका मारून दर्शवलंय की माझ्यामध्ये सुद्धा ताकद. या दरम्यान घडले की वाईट चेंडू आलाय आणि वाईट चेंडू म्हटल्यानंतर एक धाव अतिरिक्त या धावसंख्येमध्ये वाढलेली आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या झाली ती 22. मैदानामध्ये सुजय मगर आणि वरुण पाटील हे दोन्ही बलाढ्य खेळाडू ज्याचे प्रसाद इलेव्हन संघाकडून खेळताना पाहायला मिळतील. या ठिकाणी तिसरं षटक समाप्तीनंतर धावसंख्या मर्यादित ठेवण्यामध्ये यश आले होतं. आता मात्र अक्षयच्या चौथ्या चेंडू मोठा प्रहार केलाय. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. सी मारेशे बाहेर येणार षटकार. आणि पाहिलं तर बघा सुजय मगर थोडासा अंदाज घेतो, थोडासा माहिती होतं की येणारे शेवटचे गोलंदाज हे आम्हाला मारण्यासाठी उपयुक्त असतील किंवा ह्या मैदानामध्ये आपण विचार केला तर दुसरं षटक आणि चौथं षटक हे चांगलं मारण्यासाठी एक उपयुक्त ठरलेलं असतं. त्याच पद्धतीमध्ये एखादा चुकीचा चेंडू फुलटॉसचा चेंडू असेल ना तर मी मोठा फटका नक्कीच मारून दाखवणार. त्याच दरम्यान अक्षयवरती जोरदार प्रहार केलाय, हल्ला केलाय. अक्षयच्या या चेंडूवरती 2 भले मोठे फटके आलेत, एक चौकार आलाय आणि ह्या दरम्यान धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 28 धावा. आतापर्यंत जर पाहिलेत ना उर्वरित चेंडूंमध्ये 2 ते 3 मोठे फटके आले तर सुजय मगरचं बॅटमन ना या ठिकाणी सुद्धा मोठा फटका. भगीरथ दांडेकर चेंडू खाली आणि झेल बाद. आता मात्र सुजय मगर माघारी परतताना पाहायला मिळतोय. निराश चेहरा.
आले, परंतु कुठेही आत्मविश्वास मधला हरवला नाही. उर्वरित चेंडू जे आहेत ते मी चांगल्या पद्धतीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करीन. नक्की जे भले मोठे दोन जे खेळाडू आहेत ना त्यांना मी माघारी परतवीन आणि नक्कीच या दरम्यान घडलं की सुजय मगरला थोडंसं नाराज होऊन माघारी परतावं लागलं. आता मात्र अक्षय पाटील याची ओळख आहे बॅटला वंदना करून, बॅटला एक ज्याला आपण पप्पी म्हणतो, पप्पी घेऊन बॅटला सुरुवात करतो. एक आयडेंटिटी आहे, एक ओळख आहे आणि नक्कीच मोठे फटके मारण्यासाठी सज्ज झालेला अक्षय पाटील एक फिनिशरची भूमिका किंवा मोठी धावसंख्या रचण्यासाठी ज्याचा उपयोग केला जातो प्रसाद इलेव्हन संघाकडनं, असा हा फलंदाज अक्षय पाटील मैदानामध्ये आलेला पाहायला मिळतोय. चला अंतिम चेंडूकडे वाटचाल होत असताना हा 5वा चेंडू मैदानामध्ये ट्रॅव्हल झालाय. ते रिव्ह्यू घेतलाय प्लीज. तिसरे पंच असतील ते या आपण प्लीज. आणि कोणी व्यतिरिक्त त्या ठिकाणी खेळाडू जायचं नाही, जे काय असेल ते पंच निर्णय देतील. चला पंच विकेट आहे या चेंडूवरती. वरुण पाटीलला माघारी परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपामध्ये. डीजे अक्षय पाटीलला आता मात्र सहकार्य करण्यासाठी, सपोर्ट करण्यासाठी मैदानामध्ये शुभमने आता उपस्थिती लावलेली आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज, नवीन बॅटर मैदानामध्ये शुभमच्या रूपामध्ये आलेला पाहायला मिळतंय. धावसंख्या मात्र आतापर्यंत जाऊन बघितलीत ना, आता 28 धावसंख्या. नक्कीच मोठी धावसंख्या रचण्याचं एक योगदान या खेळाडूंच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहिले, परंतु आज मात्र दिवस आपल्याच बाजूला नाही आहे किंवा या मैदानामधले आपला संघ ज्या प्रकारे कामगिरी करतो ती कामगिरी करताना पाहायला मिळत नाहीये. नशिबाची साथ आपल्या साईडनं पाहायला मिळत नाहीये, परंतु सर्वांचं लक्ष असेल अक्षय पाटीलकडे. अक्षयच्या बॅटवरती चेंडू आला ना तर षटकाराची जी सीमारेषा आहे ना ती निश्चितच पार चेंडू करतोय, आपण अनेक वेळा पाहिले. आता मात्र पाहायचं आहे या अंतिम चेंडूवरती काय घडेल. नक्कीच म्हटल्याप्रमाणे अक्षयच्या चेंडू बॅटवरती मात्र नक्कीच आलाय. ऋतिक घारबट झेल घेणार का? नक्कीच, नो डाऊट मोठा खेळाडू आहे आणि झेल बात विकेट अक्षय पाटील. नवीन फलंदाज मैदानामध्ये गौरव सुद्धा एक नवीन उमेदीचा चांगला खेळाडू आपण पाहायला मिळतो. नक्कीच गौरव आणि आम्ही अनेकशे सामने एकत्र पाहिलेत, बघितलेत, खेळलोत. नक्कीच गौरवचं आपण जर कौतुक झालं ना, बॉक्स स्ट्राईक क्रिकेटमध्ये एक भलं मोठं नाव आहे, चांगला गेम करून दाखवू शकतो. आता मात्र प्रसाद इलेव्हन संघ प्रतिनिधित्व करताना गौरव या ठिकाणी पाहायला मिळेल. प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळेल असा हा गौरव. नक्कीच ज्या प्रकारे कामगिरी आपल्या बॉक्स क्रिकेटमध्ये जशी आपल्याला पाहायला मिळाली तशीच कामगिरी आता प्रसाद इलेव्हन संघाला ओरुमच्या स्पर्धेमध्ये सुद्धा पाहायला मिळेल, या वर्सुलीच्या मैदानामध्ये सुद्धा पाहायला मिळेल, या टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा पाहायला मिळेल. हे मात्र कुठेतरी पाहण्यायोग्य असेल. तर सुरुवात करतोय स्ट्राईकवरती असेल शुभम, नॉन स्ट्राईकवरती गौरव आणि नवीन गोलंदाज ज्याची ओळख नक्कीच कुठेतरी विकेट टेकर म्हणून केली जाते असा वंदेश वाडकर, एक अष्टपैलू खेळाडू ज्यांनी आपल्या बॅटिंगच्या जीवावरती, गोलंदाजीच्या जीवावरती जय मल्हार संघाला ज्या स्थितीमध्ये गरज होती, ज्या स्थितीमध्ये सामना जिंकून द्यायचं होतं, अशा परिस्थितीमध्ये कामगिरी करून दाखवलेला हा खेळाडू षटक नंबर 5 साठी सज्ज झालाय वंदेश वाडकर.
वनदेसचा पाहिलात ना चेंडू खाली राहिला, चेंडूने उसळी मात्र घेतली नाही. या दरम्यान घडलं रनआउट, विकेट. डीजे नाव समजेल का? आदित्य मैदानामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती असेल डावखुरा फलंदाज करणारा गौरव. नक्कीच म्हटल्याप्रमाणे गौरवकडे ताकद आहे, मोठा फटका मारला, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गौरवच्या बॅटमधून येतोय भला मोठा षटकार. डीजे धावसंख्या मारायची गरज असताना जी मोठी धावसंख्या येते ना, त्याचं मात्र खरंच कौतुक करावं लागेल. या गौरवच्या माध्यमातून चांगला फटका आलेला आपल्याला पाहिलात. या ठिकाणी सुद्धा पाहिलं तर बॅटची कडा घेऊन हा चेंडू ट्रॅव्हल करते. नक्कीच कार्पेट चादर घेऊन हा चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव नक्कीच पूर्ण दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न झाला आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण नक्की आपल्या आयुष्याच्या स्वरूपामध्ये जर पाहिलं तर दोन्ही स्पर्धक आपल्या क्रीजच्या आतमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळाले. या दरम्यान 6 षटकारानंतर ही 2 धावसंख्या, एकूण धावकेसंख्या विचार केला तर 36 आतापर्यंत धावसंख्या आलेली आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित जर 3 चेंडूमध्ये एक ते 2 मोठे फटके जर आले ना, तर चांगला फायटिंग स्कोर किंवा एक निर्णय स्कोर आपण जयमल्हार वर्सुले संघाला दिलेला आपल्याला पाहायला मिळेल. तर नक्कीच हे सर्व करता धरता आता मात्र असेल गौरव. 3 चेंडू अंतिम ह्या टप्प्यामध्ये गौरव फुलटा चेंडू आहे, चेंडूवरती घात मात्र नक्कीच केला होता, प्रहार मात्र नक्कीच केला होता. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण झाली. कोणती विकेट मिळणार कारण शॉर्ट रन होती आणि यावरती विकेट. धावसंख्या 36 वरतीच पाहायला मिळते. नक्की रन घ्यायचा मात्र या ठिकाणी प्रयत्न केला होता, परंतु पंचांची तीक्ष्ण नजर आणि ह्या नजरेचा आपण जर विचार केलात ना, तर चेंडूनी ह्या चेंडूवरती पंचांनी कोणती धाव दिलेली नाही आहे. कारण नियमानुसार जी आपल्याला लाईन आखली त्या लाईनीला स्पर्श करून बॅट जर गेली तरच एक धाव आपल्याला गृहीत धरली जाते. परंतु तो नियम न पाळल्यामुळे नक्कीच या ठिकाणी गौरवने केलेले प्रयत्न, गौरवने घेतलेली धाव ही कुठेही मान्य केली जाणार नाही आणि त्याच प्रयत्नात ना हा चेंडू निर्धाव गेलेला आणि निर्धाव चेंडूवरती रनआउट आलेली आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान अंतिम चेंडूकडे वाटचाल झालेली पाहायला मिळते. उर्वरित 2 चेंडू खेळण्याची संधी अजूनही नवीन आलेला फलंदाज आदित्यवरती आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी चेंडू निर्धाव गेलेला पाहायला, ज्या ठिकाणी निर्धाव चेंडू येणं गरजेचं नव्हतं त्या ठिकाणी मात्र फलंदाजांनी चुकी केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि या दरम्यान वंदेश वाडकरच्या माध्यमातून अंतिम चेंडू सुद्धा निर्धाव गेलेला पाहायला मिळतो. षटक संपले आणि पंचांचे या शेवटच्या चेंडूवरती विकेट घोषित करण्यात आले. डीजे प्रथमतः फलंदाजी करत असताना प्रसाद इलेव्हन संघाने 36 धावा आपल्या माध्यमातून स्कोर बोर्डवरती लावलेले आपल्याला पाहायला मिळतात. कंपल्सरी चेसिंगच्या नियमानुसार 37 धावांचं लक्ष्य आता मात्र जयमल्हार वर्सुली संघासमोर आपल्याला पाहायला मिळेल. येणाऱ्या 5 षटकांमध्ये नक्कीच जे स्पर्धक, जे प्रेक्षक काल सामना पाहायला होते ना, एक स्वयंसेवक तो चेंडू घ्या. राकेश मिस्त्री हा चेंडू दिलेला आपण कलेक्ट करा प्लीज. या दरम्यान आपण मान्यवरांचा आपण सन्मान करणार आहोत. मी दत्तारामजी घारबड यांना विनंती करतोय.
तसेच माननीय सन्माननीय नितीनजी आवार यांना विनंती करतो आपल्या हस्ते दत्तरामजी घारबट यांचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. तर प्लीज कॅमेरामन जर कॅमेरा या ठिकाणी येत असेल तर खरंच नेहमी ज्या ज्या वेळेला ओमसाई वरसुली संघ असून द्यात किंवा गावातले अनेकशे संघ असू द्यात मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे आज साईराज वरसुली त्यानंतर अनेकशे वेळेला तसेच पुढील सत्कारासाठी मी रुपेश वाकटे यांना विनंती करतोय की आपण सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. रुपेश वाडकर आपण जर असाल तर प्लीज या, आपल्या हस्ते हा सन्मान करणार आहोत. वरसुली ग्रामपंचायत माजी सदस्य दिलीपजी बाना यांचा सुद्धा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. नक्कीच हे सुद्धा पाहिलं ना, नक्कीच हा कोणताही संघ नाही आहे की कोणतेही आयोजनाची पद्धत नाही आहे की कुटुंब आहे. आणि सर्वात मोठं आपलं पाहायला गेलं तर कुठे प्रत्येक मग ते कार्य असून द्या, प्रत्येक सण असून द्या, प्रत्येक उपक्रम असून द्या, कशा प्रकारे आपल्याला चांगला साजरा करता येईल. तर मी दिलीप यांना विनंती करतोय की आपल्या हस्ते रुपेश जिवाडकर यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. नक्की साईराज वरसुली संघाकडनं जी मालिका वीरसाठी जी सायकल आली ना ती सुद्धा आपण दत्तराम घारबट यांच्याकडनं आलेली पाहायला मिळतोय. असे दानशूर व्यक्तिमत्व यांचा सुद्धा आपण सत्कार केलेला पाहिला. त्यानंतर आता सत्कार होतोय तो रुपेश वाकटी यांचा. नक्कीच हे दोन्ही खेळाडू साईराज वरसुलीला पहिल्यापासून नक्कीच सपोर्ट करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि असे हे दोन्ही मान्यवर आज मैदानामध्ये उपलब्ध झालेत. आपल्या विनंतीला मान देऊन नक्कीच मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. तर मी नवीन समालोचक ज्या समालोचनासाठी एक नवीन ओळख आहे रोहामधनं हा खेळाडू समालोचन करण्यासाठी या ठिकाणी मैदानामध्ये आलेला बोला अशा हर्षदजी मुंडे यांना विनंती करतोय की आपण समालोचकाचा हातभार लावायचा आहे. तर नक्कीच पुढचा आवाज असेल एक गोड आवाज आपल्या ह्या मैदानामध्ये साईराज वरसुली संघासाठी समालोचन कक्षाने आपल्याला पाहायला मिळेल. हर्षदजी मुंडे. हेलो चेक हेलो. यस थँक्यू सो मच. जयेश सरांचा आवाज आपण या पलीकडे ऐकत होतात. तर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहतोय एक मानाची आणि मान सन्मानाची स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आहे. किंबहुना आपल्याच गावचा युवा ज्याला आपण सर्वांनी आपल्या सोबत हसता आणि खेळता पाहिलं, पण काही संकट असं आलं आणि तदनंतर तो युवा आपल्या सोबत दिसेनासा झाला, किंबहुना तो पडद्याआड गेला. आपण म्हणतो ना की नेहमीच त्याचा हसमुख चेहरा, जिद्दीचा होता त्याचा स्वभाव. पराभवातही शिकवला त्यांनी आम्हाला नेहमीच विजयाचा भाव. आज नसशील जरी सोबत तरी आठवणी राहतील जिवंत. मैदानावर तुझं नाव सदैव राहील अमरंत. खरंच खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर जयदीपच्या आठवणींना उजाला आणणारी स्पर्धा या वरसुली गावामध्ये भरवली जाते. संकट प्रत्येकावरती येतात, पण त्या संकटांवरती मात करावी लागते. हा क्रिकेटचा सोहळा आज रंगलाय, पण जयदीपच्या आठवणींना उजाला आणणारी ही टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. आज गावाचं सुद्धा मी कौतुक करेल. मॅच ऑन आहे, मॅच चालू झाली आहे. धावांचा पाठलाग करायचा टार्गेट सेट झालं या सामन्यामध्ये. 37 धावांचा टार्गेट आहे. 5 ओव्हरची मॅच. पहिला डाव संपला, जिकडे जयेश सरांचा आवाज सुद्धा आपण ऐकला. आज सौरभजी बुरे सर सुद्धा आम्हाला जॉईंट होतील. 3 समालोचकांच्या साहाय्याने ही स्पर्धा dreamscricket.in या युट्यूब वाहिनीवरती कव्हर केलेली बघायला मिळते. मॅच ऑन आहे. पुढचा बॉल
चांगला चेंडू होता, मोठी अपील, आत्मविश्वास कमी, उत्साह जास्तीचा दाखवला जातोय. अगदी सरळ रेषेमध्ये चेंडू गेलाय. सिमेंट विकेट आहे. बॉल जास्तीचा स्किट होईल, बॅट वरती येईल आणि तदनंतर मोठे फटके येतील. वर्सोली म्हटल्यानंतर वर्सोलीची ही गारगार हवा, समुद्र किनारा, वर्सोली बीच जास्तीचा चर्चेचा विषय आहे. बॅकफुटला जाऊन कट केला, शॉर्ट पॉइंटला खराब फिल्डिंग. हे नको आहे. लो स्कोरिंग मॅच आपण खेळतोय. पहिल्या डावामध्ये धावा झाल्या नाहीयेत आणि अशा परिस्थितीमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना पाहता पाहता 2 धावा इकडे मात्र खर्च होताना पाहायला मिळाला. जिथे एकही धाव घेतली जात नव्हती, जिथे 2 धावा मिळतात, त्या 2च्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे चालली आहे. 4 धावा. सलामीची जोडी एका बाजूला ऋतिक तर त्यांच्या साथीला रुपेश आणि गोलंदाजीसाठी पहिला पॉवर प्लेच्या गोलंदाजीसाठी विकीला इकडे बोलवलं जात आहे. षटकातील पुढचा बॉल. फुलर लेनचा मोठा फटका, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, बॉल लॉंग ऑफ क्लिअर, सीमा रेषेच्या पार, षटकार. वर्सोली गावाचा हा सणच असतो. दरवर्षी क्रिकेटचा सोहळा इकडे मात्र रंगला जातो. हा क्रिकेटचा आनंदमय सोहळा रंगतोय जरूर, पण त्या सगळ्या आनंदमय सोहळ्यामध्ये आम्ही जयदीपला सगळीकडे शोधतोय. पण आज जयदीप आमच्या समवेत नाहीये. त्याची आठवण घेऊन आम्ही पुढे जातोय आणि म्हणूनच आम्ही त्याच्या नावानं दरवर्षी आता इकडे स्पर्धा भरवतोय. ही मानाची स्पर्धा राहील. जयदीपचं नाव सगळ्यांच्याच मुखामध्ये राहील यात ते मात्र शंका नाहीये. अगदीच आपण जर पाहिलं तर त्यांना क्रिकेटला सुरुवात केली की क्रिकेटला सुरुवात ज्या वेळेला केली त्याला स्टार्टअप मिळतच होता. तो सुरुवातीचं क्रिकेट चांगलंच खेळत होता असं सगळ्यांनाच वाटलं. वर्सोली गावाचं भवितव्य नवीन तयार होतंय. पण आजच्या अशा परिस्थितीमध्ये देवाला देव आज्ञा त्याची झाली आणि तदनंतर मात्र त्याला आपल्याला सर्वांना सोडून जावं लागलं. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. मैदानाच्या आतमध्ये धावा बनल्या. तर एका षटकाराच्या साह्यानं 11 बॅटिंग करत असताना टीम खेळपट्टीवरती आपण पाहतोय टीम जय मल्हार वर्सोली हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. बॉलिंग करणारी टीम प्रसाद 11 अलिबाग. हे चांगलं बॅटलला पुढचा बॉल खोलात लवता आडवा बॅटने खेळला. स्क्वेअरलेगच्या दिशेला बॉल जाईल. डीप मधून क्षेत्ररक्षक वेगानं धावताना पाहायला मिळाले. एक पेक्षा जास्तीचं काही मिळणार नाहीये. सदतीचा पाठलाग करायचा. प्रति ओव्हर मागे 7-8 धावा आरामामध्ये चालतील आणि मॅच आरामामध्ये जिंकली जाईल असं म्हटलं जातं. पण अनुमान लावणं चुकीचं आहे. क्रिकेटचा खेळ असा अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी कुठला डाव कसा फिरेल त्याचा काही नेम नाही. षटकातील पुढचा बॉल. स्ट्राईकला बॅटर पाहायला मिळतील ऋतिक. ऋतिकला पहिल्यांदा स्ट्राईक मिळाली. बॅटची हेल्दी एज घेतली आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये 20वा घेणारा बॉल राहिला. पहिल्या विकेटचा पतंग, पहिला धक्का. बॅटिंग करत असताना टीम आपण जर पाहिलं तर जय मल्हार वर्सोलीकरांना फलंदाज बाद. पाहतोय ही वर्सोलीची मानाची स्पर्धा पाहायला मिळते. अभिमानाची स्पर्धा, स्वाभिमानाची स्पर्धा, क्रिकेटचा वारसा जपणारी स्पर्धा, क्रिकेटचं अनुशासन जपत असताना आपण पाहतोय या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. दरवर्षी मात्र विविध विभागातून खेळाडू येतात. ते स्वतःचा क्लास दाखवण्याचा प्रयत्न नेहमीच करतात. फुलर लेनचा बॉल, बॅटची कट घेतली. तदनंतर बॉल शॉट थर्ड मानला. गली क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. थांबवलं जाते. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. वर्सोली गावाचा संघ सुद्धा तेवढाच मातबर आहे, तेवढे आयोजक आहेत.
नेहमीच आपण जर पाहिलं तर आमंत्रित गाव टू गावचा फॉर्मॅट होता रोह्यामध्ये श्री दहावीर चषक मानाची स्पर्धा आणि सगळ्या मातब्बर संघांना मागे टाकत आपण जर पाहिलं तर थेट क्वालिफाय मध्ये प्रवेश केला होता. सेमीफायनल मध्ये तालुकानीय गटाची टीम समोर आल्या कारणानं थोडी दमछाप झाली, पण हरकत नाहीये. वर्सुली गावाचा झेंडा तिकडे सुद्धा रोवला गेलाय. चांगला फटका आडवा बाटने खेळायचा होता, स्क्वेअरलेगच्या दिशेला बॉल निघालाय. एक धाव निश्चितपणे मिळेल आणि ते एकाच धावेवरती समाधान सुद्धा मानावं लागणार आहे. तर एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना 13 धावा धावफलकावरती लागल्यात. 13 धावा धावफलकावरती. एकंदरीत धावा मात्र आपण जर पाहिले तर येतात धावा बनतात, पण त्या धावा थांबवल्या सुद्धा जातात. फायटिंग स्कोर आहे. 37 धावा फाईट करण्यासाठी जास्तीच्या होत नाहीत, पण जर संघर्ष मोठा केला तर त्या धावा सुद्धा थांबवल्या जाऊ शकतात. बाहेरचा बॉल लेग स्टिकच्या बराच बाहेर चाललाय. पंचांनी कळवलंय हा बॉल वाईड आहे. अवंतर स्वरूपाचा चेंडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल. एक एक्स्ट्राची रन स्कोर कार्ड वरती प्लस होईल आणि टीमची धावसंख्या धावफलकावरती 14 या आकड्यावरती येईल. 14 धावा धावफलकावरती. शांत क्रिकेट या मॅचच्या माध्यमातून आपण पाहतोय. बिग हिट, मोठा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेला. बॉल हवेच्या लाटेवरती स्वार, सीमा पार आलाय षटकार. बघा आमचे व्हॉलेंटियर्स स्वतःची काळजी घेऊन बॉल आणा. स्वतः धडपडतायत. हे वर्सुलीकर आहेत, ते थांबणार नाहीयेत. यस, यावेळेला फटका चांगला खेळला जातोय. बॉल फायनलच्या दिशेला चाललाय. फिल्डर बॉलच्या मागे पलटायत. भाग मिल्का भाग. इकडे बॉल आणि क्षेत्ररक्षकामध्ये शर्यत. बॉल न मारलीये बाजी. आलाय अजून एक चौकार. व्हाईट बॉलची घोषणा पंचांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. चुका घडतात, धावा कमी आहेत आधीच आणि त्या धावा थांबवत असताना अशा पद्धतीची गोलंदाजी अपेक्षित नव्हती. किंवा जे दुसरं षटक आलं त्या षटकामध्ये जे हवाई सफर आले ना, त्या हवाई फटक्यानं या मॅचची हवा सुद्धा काढली रुपेशनं बॅटिंग करत असताना. मोठा फटका खेळायचा होता. यस, हेच बॉल आधी टाकायचं होतं आणि म्हणूनच आता टप्पा पुढे ठेवला. याआधी टप्पा मागे होता, जास्तीचा एक्स्ट्राचा बाउन्स होता आणि तदनंतर आता गुडलेन स्पॉट वरती चेंडू परफेक्ट आणला आणि अगदी 3 स्टिकच्या वरून अलगत चेंडू निघून गेला सरळ रेषेमध्ये. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होती. टीमची धावसंख्या धावफलकावरती अद्याप 25 धावा धावफलकावरती लागल्यात. 37चा पाठलाग केला जातोय. अजून एक बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल आता लेग स्टिकच्या वरून निघून चाललाय. हे चांगली गोलंदाजी. हा डावपेच आहे. डावखुर हाताच्या फलंदाजामध्ये एवढी ताकद आहे, नॅचरल पॉवर आहे. जर बॉल मिडल झाला तर तो बॉल सीमारेषेच्या बाहेर जाणार यात ते मात्र शंका नाहीये. पण गोलंदाजाचं धाडस बघा.
लेग स्टिक वरती वारंवार तो बॉल फेकतोय, चांगली बॉलिंग. हो, याही वेळेला बॉल चांगला पाहायला मिळाला. इथे मात्र बॅटची हलकीशी कडा घेतली की काय हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. आणि पाहता पाहता तिकडे खेळपट्टी स्वतःहून सोडली, खेळाडूवृत्ती दाखवली आहे. फलंदाज क्रमांक दुसरा निहाल बाद. आता 12 हव्यात. 12 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. आपण जर पाहिलं तर येणाऱ्या चेंडूंचा विचार केला तर इथून पुढे या 3 बॉलचा खेळ बाकी आहे तिसऱ्या षटकाच्या. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. स्वर्गीय आपण जर पाहिलं तर जयदीप च्या नावाने ही स्पर्धा भरवली जाते. आपल्या गावाचा खेळाडू आपल्याला सोडून गेला आणि मग त्याची आठवण नेहमीच आपल्या स्मरणात राहिली पाहिजे या अनुषंगानं या स्पर्धेचं आयोजन केलं जाते. मग या स्पर्धेसाठी आपण जर विचार केला तर सगळं काही केलंय ते आमच्या आयोजक कमिटीनं, वर्सोलीकरांना खूप मेहनत घेतली आहे आणि म्हणून त्या मेहनतीचं फळ आपण पाहतोय. 4 दिवसाचा क्रिकेटचा सोहळा आज या मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण सगळ्यांनीच पाहिलंय. हा ट्रॅकर बॅकफुटला जाऊन कट केलंय. 2 क्षेत्ररक्षकांना हलण्याची सुद्धा संधी निर्माण नव्हती. बॉल डीप कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे. 12 हव्या होत्या, त्यातल्या 4 मायनस झाल्या. आलाय चौकार. अप्रतिम फटकेबाजी चालू आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय आले आणि त्यांनी आल्याची जाणीव करून दिली की मी हो आलोय. यावेळेला मोठा फटका, आडवा बॅटनं पुन्हा गॅप मध्ये. फिल्डर पोहोचतात का बॉल पर्यंत? यस, पोहोचलेत. थांबवले बॉलला पण तद्वर पाहता पाहता 2 धावा आरामामध्ये कंप्लीट होताना बघायला मिळतील. चांगली रन द विकेट. चांगलं ताळमेळ या 2 बॅटर मध्ये बसले. रुपेश तर सेट झाले त्या मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या बॅटमधून 2 षटकार आले, 1 चौकार आला. तदनंतर मॅच पूर्णपणे आपल्या हातामध्ये पकडली जाते. षटकातील पुढचा बॉल, चांगला बॉल बघायला मिळाला. यस, या चेंडूची आवश्यकता या आधी होती, पण ते मधल्या कालावधीमध्ये आलेले मोठे फटके टीमसाठी हानिकारक राहिले आणि टीमची धावसंख्या धावफलकावरती पोहोचली आहे. तब्बल 31 धावा. एका षटकाराची आवश्यकता येणाऱ्या 12 बॉलमध्ये. 2 षटकं पाहायला मिळतील. 6 बॉलमध्ये 12 धावा असताना तर मॅच रंगतदार अवस्थेमध्ये असते. पण इथे जास्तीचा दबाव आता बॅटिंग करणाऱ्या टीमवरती नाहीये, किंवा बॅटरवरती नाहीये. कारण की त्यांना माहिती आहे आता 12 मध्ये फक्त एकच मारायचा, तो मजबूत मारायचा. मॅच आरामामध्ये आपल्या हातामध्ये येईल आणि याच अनुषंगाने आतापर्यंतचं क्रिकेट खेळलं जातं. महत्वाची ही स्पर्धा आपण पाहतोय आज. भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा या वर्सोली गावामध्ये. वर्सोली म्हटल्यानंतर वर्सोली बीच जास्तीचं चर्चेच आहे, पण कोण म्हणतं वर्सोलीचं क्रिकेट सुद्धा बहुचर्चित आहे. आणि म्हणूनच क्रिकेटची ही मानाची स्पर्धा दरवर्षी या विभागामध्ये आपण पाहतो. आणि या मैदानावरती आपण जर पाहिलं तर ही स्पर्धा मान सन्मानाने खेळवली जाते. येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान या व्यासपीठावरती केला जातो, तो सुद्धा आदरपूर्वक. आणि म्हणूनच या स्पर्धेची चर्चा आपण नेहमीच पाहिली आहे. समोरचा बॉल, येस, एकच मारायचा होता आणि तो मारला सुद्धा. मॅच संपवली आहे. बॅटिंग करत असताना टीम आपण जर पाहिलं तर जय मल्हार वर्सोलीकरांचा बोलबाला करणारा फटका होता. सामना संपलाय, सामना जिंकलाय. जय मल्हार वर्सोली संघाने. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे कौतुक.